सगळ्यांचं ट्रेडिंग विथ सेट यूट्यूब चॅनलवरती परत एकदा स्वागत आहे. मार्केट ॲनालिसिसचा व्हिडिओ आपण आता बघायचा आहे. यामध्ये आपण होमवर्क करणार आहे. आज झालेल्या मार्केटच्या प्राईस ॲक्शनवरून उद्यासाठीचा गेम प्लॅन, कुठं असणार आहेत इम्पॉर्टंट लेवल्स, कुठं असणार आहे आपली बाय एंट्री, सेल एंट्री, कुठं टार्गेट सेट करायचं आहे आणि ह्या सगळ्या मागचं लॉजिक काय असणार आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तर सगळ्यांना व्हिडिओ कंटेंट आवडत असतील. सगळ्यांनी हा व्हिडिओ तुमचे मित्रपरिवार, फॅमिली मेंबर्स यांच्यापर्यंत शेअर करा. त्यांना ट्रेडिंगमध्ये शिकायला, करायला खूप मदत होईल. माझं इंस्टाग्रामचं हँडलचं युजर नेम मी दिलेलं आहे आणि व्हॉट्सअपचा नंबर पण मी इथं खाली देतो आहे. तर तुम्हाला कोणतीही क्वेरी असेल, ट्रेडिंग शिकायचं असेल, ट्रेडिंग करत असाल, कुठं काय अडचण येत असतील तर तुम्ही बिंदास मला एक मेसेज करू शकताय. माझ्या परीनं मला जे काही तुम्हाला सपोर्ट देता येईल ते सगळं काही मी तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम देत जाईन. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आज आपलं बघू शकता की बाय एंट्री लेवल, सेल एंट्री लेवल आपलं ट्रॅप झालं. बाय एंट्री लेवल मस्त पळालं. निफ्टीनं चांगली मूवमेंट दिली, पण टार्गेटच्या आधी 15 पॉईंट आपल्याला बाहेर पडावं लागलं. त्यानंतर मार्केटनं पुन्हा एकदा एंट्री लेवलपासूनच एक जंप घेऊन मार्केट डे एंडपर्यंत हायर साईड मोमेंटम कंटिन्यू केलं. तर आजच्या या झालेल्या मार्केटच्या प्राईस ॲक्शनवरून उद्याचा गेम प्लॅन आपल्याला बघायचा आहे. ओके, तर मार्केट एक तुम्ही बघू शकताय, एक प्राईस ॲक्शनचं एक मस्त पॅटर्न त्यानं केला आहे. हायर हाईज, हायर लोज बघू शकताय. म्हणजे मार्केट आज जे काही होतं हे अप ट्रेंडमध्ये होतं, म्हणायला काय हरकत नाही. तर उद्यासाठीचं काय असणार आहे गेम प्लॅन, तर सगळ्यात पहिला आपण सेल साईड जरा डिस्कस करूया. लेवल मार्क करून घ्या. 26,046 उद्यासाठी आपल्याला सेल साईड इंटर लेवल 26,046. यासाठी सगळ्यात पहिला आपल्याला एक निगेटिव्ह गॅपडाऊन ओपनिंग पाहिजे. त्यानंतर थोडंसं फार मार्केट रिटेस्टला येणार आपल्या सेल साईड एंट्री लेवलला, जी आहे 26,046, 26,046 आणि तिथून मार्केट डाऊन साईड मुवमेंट कंटिन्यू करणार. तर मार्केट खाली जाताना मला एक असं वाटतं की सहजासहजी ते जाणार नाही. सगळ्यात पहिला इथे येईल, थोडंफार पुन्हा एकदा रिकव्हरी करेल आणि तिथून पुन्हा एक चांगलं मोमेंटम इथंपर्यंत येऊ शकते. ओके, तर आपण एक 70 पॉईंटचं टार्गेट करणार आहे या ट्रेडमध्ये. टार्गेट पण मार्क करून घ्याल. 25,975 हे असणार आहे उद्यासाठीचं आपलं डाऊन साईड टार्गेट. ज्यासाठी आपल्याला उद्या पहिला एक गॅप डाऊन ओपनिंग हवं. त्यानंतर मार्केट येणार रिटेस्टला. रिटेस्ट झाल्यानंतर पुन्हा एकदा मार्केट डाऊन साईड मोमेंटम कंटिन्यू करणार आहे. यासाठी स्ट्राईक नोट करून घ्या. 26,200 PE
या स्ट्राईकमध्ये ओके, तर यासाठी स्ट्राईक नोट करून घ्या 26,000. जस्ट अ मिनिट. ओके, तर स्ट्राईक नोट करून घ्या 26,200 PE ॲट करंट मार्केट प्राइस आपल्याला एंट्री घ्यायची आहे. तर हे होतं आपलं सेल साईडचं गेम प्लॅन. तर यामागचं लॉजिक काय असणार आहे, तर आज तुम्ही बघू शकताय ज्या ज्या वेळेला मार्केट एक बेरिस मुवमेंट दाखवत होतं, हे इन्व्हिटेशन होतं रिटेल ट्रेडरांना की तुम्ही पुटमध्ये एंट्री घ्या. यानंतर मार्केटनं अप्पर साईड मुवमेंट कंटिन्यू केली. इथं पण एकदा एक फ्रेश रिटेल पार्टिसिपेशन ट्रॅप झाल्यात. पुटमध्ये यांनी एंट्री घेतली, मार्केटनं अप्पर साईड मुवमेंट कंटिन्यू केली. यानंतर मार्केटला इथं एक पॉज मिळालेला आहे. मार्केट इथं येऊन एक कन्सॉलिडेशन करत आहे. तर बऱ्यापैकी लोकांनी जर या एरियामध्ये लॉस बुक केले असतील, इथं ट्रॅप झालेले आणि इथं ट्रॅप झालेले, इथं ट्रॅप झालेल्या लोकांनी तर फिक्स इथं लॉस बुक केलेला आहे. तर एक फ्रेश ट्रॅप कुठं आहे इथं. तर मार्केट ज्या वेळेला खाली येईल डाऊन साईड, तर पहिला ह्या रेंजपर्यंत येणार, ह्यांच्या इक्विव्हॅलंट लोच्या जवळ खाली येताना या इक्विव्हॅलंट लो इथंपर्यंत येणार. इथनं पुन्हा एकदा अप्पर साईड मुवमेंट दाखवणार, जेणेकरून इथले जे कोणी पुट बायर्स आहेत यांनी इथं प्रॉपर पोझिशन टोटली त्यांनी सोडून देतील. ज्या वेळेला त्यांनी पुटमधले पोझिशन्स सोडून देतील त्यावेळेला मार्केट परत एकदा खालच्या साईडची मुवमेंट कंटिन्यू करणार. लोजच्या खाली मार्केटला जायला एक चांगला चान्स आहे. मार्केट इथंपर्यंत येऊ शकते 952, पण आपण एक 70 पॉईंटचं टार्गेट कॅप्चर करायचं आहे. तर हे होतं आपलं सेल साईड एंट्री लेवल. यानंतर आपल्याला बघायचं आहे बाय साईड एंट्री लेवल. तर लेवल मार्क करून घ्या 26,060. हे असणार आहे उद्या आपलं बाय साईड एंट्री लेवल. यासाठी आपल्याला तर अप्पर साईड जरासं डिफिकल्टीज राहू शकतात, कारण की ऑलरेडी मार्केट बघितलं आपण तर एक जास्त मोमेंटममध्ये आलेला आहे, ज्यामध्ये एक डाऊन साईड मुवमेंट पेंडिंग आहे. ॲटलिस्ट ही तरी इथून इथं, त्यानंतर मार्केट पुन्हा एकदा कंटिन्युएशन करू शकते. तर आपल्याला काय पाहिजे आहे, एक पॉझिटिव्ह ओपनिंग, आणि आपल्याच लेवलला रिटेस्ट 26,060 या लेवलला रिटेस्ट घेऊन पुन्हा एकदा मार्केट अप्पर साईड मुवमेंट कंटिन्यू करणार. अप्पर साईड टार्गेट द्यायचं म्हटलं तर 66. ओके, तिथंच एंट्री आहे आपली. यासाठी आपल्याला डेली टाइम फ्रेमला जायला लागणार आहे, कारण की मार्केट नियर बाय ऑल टाइम हायच्या जवळ पोचलेलं आहे.
108. ओके, तर आपल्याला टार्गेट इथं मिळून जाईल 142. मॅक्झिमम टार्गेट आहे 142. वन 130 पर्यंत आपल्याला एक टार्गेट बघायला मिळू शकते, अप्पर साइड मुवमेंट. यासाठी स्ट्राईक असणार आहे 200 पॉईंट इन द मनी, 25,900. $25,900चा कॉल. टार्गेट पण मार्क करून घ्या 30. $26,130. तर यामध्ये लॉजिक काय असणार आहे, पुन्हा एकदा तसंच जसं आज मार्केटनं केले तेच. ज्या वेळेला एक सेल साईड मुवमेंट झाली, मार्केटनं अप्पर साईड मुवमेंट कंटिन्यू केली, तर ही होती सेल साईड मुवमेंट. तर ह्याच लोकांना ट्रॅप करायला मार्केट एक गॅपअप घेणार, आपल्या लेवलला रिटेस्ट आणि पुन्हा एकदा अप्पर साईड मुवमेंट कंटिन्यू यायला पाहिजे. जसं या ठिकाणी झालं, एक सेल अप्पर साईड मुवमेंट, एक पुलबॅक अप्पर साईड मुवमेंट. जर हा पुलबॅक असेल तर इथं अप्पर साईड मुवमेंट येणं प्रेडिक्टेबल आहे. ओके, तर हे आहे आपलं उद्यासाठीचं निफ्टीचं ट्रेड प्लॅन. सगळ्यांनी हे लेवल्स मार्क करून घ्या, टार्गेट लेवल्स मार्क करून घ्या. त्यामागचं लॉजिक तुम्हाला समजलं असेल. ओके, सेम ॲनालिसिस आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण आपण शेअर करणार आहे. जे कोणी अजून माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाले नसतील, ज्यांना कोणाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायची इच्छा आहे, त्यांनी मला इंस्टाग्राम हँडलवरती पण मेसेज करू शकताय. माझा व्हॉट्सअपचा मी नंबर दिला आहे, व्हॉट्सअपचा हा माझा नंबर आहे. यावरती पण तुम्ही मला पर्सनल मेसेज करू शकताय. मी तुम्हाला ग्रुपची लिंक पाठवेन, त्या लिंक थ्रू तुम्ही ग्रुपला जॉईन होऊ शकताय. भरपूर लोकांना इच्छा आहे, ट्रेडिंग करायचं आहे, त्यांना कुठं ना कुठं तर कोण तर काय ट्रेडिंग शिकत आहे. ट्रेडिंग शिकण्याची खूप भरपूर जणांना इच्छा आहे. आज मार्केटमध्ये रिटेल पार्टिसिपेशनची संख्या वाढलेली आहे. तर माझे खूप मित्र आहेत, फॅमिली मेंबर्स आहेत, तसे तुमचे जे कोणी मित्र असतील ट्रेडिंग रिलेटेड, ज्यांना काहीतरी करायचं आहे, पुढं जाऊन ट्रेडिंग ॲटलिस्ट शिकायचं आहे, तर त्यांच्या सगळ्यांसाठी एक ऑपॉर्च्युनिटी आहे माझ्या थ्रू कनेक्ट होण्याची. तर त्यांनी मला इंस्टाग्रामला तर मेसेज करा, व्हॉट्सअपला मेसेज करा. कुठल्याही डिफिकल्टीज असतील तर मी
माझ्या लेवलला तुम्हाला जो काही सपोर्ट हवा आहे तो मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो. यानंतर आपल्याला जर का डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल ट्रेडिंग करण्यासाठी, तर फायर्स आणि झिरोदा हे दोन्ही ब्रोकर चांगले आहेत. त्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही त्या लिंक थ्रू आपलं डीमॅट अकाउंटचा ओपन करून ट्रेडिंगला सुरुवात करू शकताय. तर चालेल, आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया. उद्या भेटूया लाईव्ह मार्केटमध्ये. ओके, गुड नाईट.